सर्वांना जय शिवराय आणि जय भीम। बघा आता भाजप आपल्या परीनं 400 पार जागा कशा जातील तरी परिपूर्ण प्रयत्न करत आहेत। मोदींचा अजून एक वेळेस त्यांना 100% त्याला विश्वास आहे की भारतामध्ये परत बीजेपी सरकार स्थापन होईल। त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, तयारीतून ह्या सर्व गोष्टी दिसतात। ठीक आहे, आता पण याच्या अनुषंगाने काँग्रेस म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे हालचाली काय आहेत। आता आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून वंचितकडे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे। यामध्येच वंचितचे सीट शेअरिंग बद्दल काही गोष्टी असतील किंवा बाळासाहेबांनी पाठीमाग 25 मुद्दे मांडले होते। तो मसुदा होता 25 मुद्द्यांचा आणि तो मसुदा काँग्रेसनं जर महाविकास आघाडीनं जर पार किंवा तो पास करत असतील तर आम्ही सोबत याचा विचार करू, ह्या गोष्टी बोलले होते। आणि त्यावरती शरद पवारांनी आज फायनल जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की वंचित सोबत आता पुढली प्रोसेस कशी असेल, नेमकी सीट शेअरिंगची म्हणा किंवा पुढील जी रूपरेषा महाविकास आघाडीची वंचितला सोबत घेऊन आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत। मित्रांनो बघा, आता बाळासाहेब आंबेडकर चा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या वर्षी खूप चर्चेमध्ये आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी त्या पक्षांना आणि बाळासाहेबांना खूप चर्चा यांची होते। याची मुख्य 3 ते 4 कारण आहेत। पहिलं कारण आहे व्यक्तिमत्व त्या स्वतःचं, स्वतः कुठल्याही घोटाळ्यामध्ये किंवा देशाविरोधामध्ये किंवा धर्माविरोधामध्ये कुठल्याही प्रकारची टिप्पणी ते कधी करताना दिसत नाहीत। हा पहिला मुद्दा झाला। हा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बघा, बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकर वंशीय आहेत आणि त्याबरोबरच ते आंबेडकरांचं जे संविधान आहे, लोकशाही आहे, ते वाचवायचा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि नेहमी ते RSSच्या विरोधामध्ये असतात आणि ते कुठलीही गोष्ट असो ते बेधडकपणे बोलतात। हे कारण आहे। जो खरंच एखादा अभ्यासू आहे तो कुठल्याही कास्टचा असो तो बाळासाहेबांच्या प्रेमात नक्कीच पडू शकतो, फक्त ह्या गोष्टीमुळे। आणि पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षणाचा मुद्दा येत होता, ज्यावेळेस एवढे आंदोलन चालले होते, उपोषण होते, यावेळेस आपले निर्णायक भूमिका मांडून सरकारला धारेवर धरलं होतं आणि जाहीरपणे मराठ्यांना पाठिंबा दिला। आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस माझ्याकडे पूर्ण फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस मी निवडून येईल त्यावेळेस मराठ्यांना 100% वेगळं आणि टिकणारं आरक्षण नक्कीच देईल। हा वेगळा शब्द आला त्यामुळे ओबीसी पण त्यांचे फॅन झाले पूर्ण, कारण ऑलरेडी ओबीसी जे आरक्षण आहे ते बाळासाहेबांमुळे आरक्षण आलेलं आहे। आणि एवढं असताना ज्यावेळेस एवढं दोघांमध्ये वाद होता ओबीसी मराठ्यामध्ये, त्यावेळेस बाळासाहेबांना एक टोकाची भूमिका घेतली। ती भूमिका म्हणजे काय, सर्वांना समावेशक घेऊन ते पुढे चालले होते। यामुळे एकूणच ओबीसी असेल किंवा मराठा असेल, ह्या दोघांमध्ये ही बाळासाहेबांची छबी सकारात्मक आहे आणि दोघांना पण बाळासाहेब हवेत आणि दोघांचाही बाळासाहेबांना सपोर्ट आहे। हे ओबीसी पण वारंवार ओरडू सांगतंय आणि म्हणून जरांगे सुद्धा ह्या गोष्टी बोलून गेलेले आहेत की आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो, त्याची प्रत्येक गोष्ट मानतो। आणि जर बाळासाहेबांनी तर मागणी केली जरांगेंना तर त्यांना 100% जरांगेचा सपोर्ट मिळेल। म्हणजे एवढी वाढलेली शक्ती महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीची पूर्णपणे पाठिंबा, सोबत बहुजन आणि वंचित घटक या सर्वांचा पाठिंबा बाळासाहेबांना मिळतोय। त्यामुळे बाळासाहेबांची थोडीशी ह्या वेळेची लोकसभा कमी औरच आहे आणि ह्या कारणामुळे जास्त महाविकास आघाडीला माहित आहे, काँग्रेसलाही चांगलं माहित आहे की बाळासाहेबांना आपण सोबत नाही घेतलो तर आपली अजून यावर्षी पण हार होणार, हे त्यांना अगोदरच माहिती आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये महाविकास आघाडी बाळासाहेबांना सोडणार नाही। आणि दुसरी कारणे 2 आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। हे दोन्हीही पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये फुटले आणि मुख्य नेते जे होते तो जास्ती प्रवाह बाहेर पडला आणि ह्या पक्षामध्ये चिन्ह गेले, दोघांचे नावही गेले, सर्वच गेलं, फक्त संस्थापक आणि माणसं उरले फक्त। आणि सर्व ही जुळवाजुळव करून आणि ते पूर्ण जुळवणं खूप अवघड जाणार आहे। अशामध्येच
एक सकारात्मक साथी सावरायला सोबत असायला हवा, म्हणून या ठिकाणी नाव रेफर होतंय ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं. आणि हे ते चर्चा करणार आहेत. आणि यावरती शरद पवार नेहमी आता सॉफ्ट कॉर्नर घेत आहेत बाळासाहेबांविषयी. त्याची भूमिका ही सकारात्मक आहे पवारांची. त्यांना माहित आहे आपले सोडून गेले, आता दुसऱ्या मुलासोबत आडून धरण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. आज त्यांनी सांगितलंय की महाविकास आघाडीमध्ये जागेचा प्रश्न झालेला आहे. 39 जागेवरती जागा वाटप झालंय, बाकीच्या ज्या 9 जागा आहेत त्यावरती बाकी आहे. आणि आम्ही आंबेडकरांचे काही सहकारी होते किंवा नेते आहेत त्यांना आम्ही बोललेलं आहे. वंचितची आमचं बोलणं झालंय. आता बाळासाहेबांशी मिटिंग घेऊन उद्या आपल्याला फायनल निर्णय जागेविषयीचा जाहीर करायचा आहे. आणि बाळासाहेबांच्या ज्या अटी होत्या त्या आम्हाला अटी पूर्ण मान्य आहेत हे पण शरद पवारांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी एक गोष्ट काय होती, बाळासाहेबांची मागणी ही 12 जागेची होती. त्यांनी पहिलं स्पष्ट सांगितलं की आम्हाला 12 जागा पाहिजे. आणि परत त्यांनी हेही सांगितलं, वारंवार बोलले की सॉफ्ट कॉर्नर घ्या, सॉफ्ट कॉर्नर घ्या. त्यावेळेस बाळासाहेबांनी हे सांगितलं ठीक आहे आपण समोर बसू, त्यावेळेस आम्ही 6 जागेवर सुद्धा लढायला तयार आहे. बाळासाहेबांनी 6 जागा फायनल केल्या होत्या. आणि त्यावरती काँग्रेस कूजबूज करत होतं. हल्ली त्यावरती त्यांना कळलं असेल, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असतील, कारण ते पण आचारसंहितेच्या अगोदर काही दिवसापूर्वी. त्यामुळं जे बाकीच्या 9 जागा आहेत त्याविषयी चर्चा उद्या होणार आहे वंचित सोबत. आणि वंचित जर महाविकास आघाडीमध्ये सामील झालं तर वंचितसाठी महत्वाचे मतदारसंघ मुंबई, त्यानंतर शिर्डी त्याची मागणी होती, अकोला होती, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली या ठिकाणी परिणामी बहुबल असं हे वंचित दिसून येईल. आता या ठिकाणी वंचितला दाबण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे भाजपकडनं, असं म्हणता येईल आपल्याला. ही जशी चर्चा चालू आहे की भाजपची जी बी टीम MIM आहे आणि MIM चे उमेदवार अकोला मुंबई येथे उभा राहणार आहेत. तिथं कारण तेवढंच आहे फक्त की कशा प्रकारे यांची ताकद कमी करता येईल, फक्त याकडे लक्ष हे आहे भाजपचं. ठीक आहे. आणि वारंवार सभाची रफ्तार पण वाढलेली आहे बाळासाहेबांच्या. आता पहिल्यापेक्षा जास्ती सभा होत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं कामं, काय करत जोडवायची कामं आणि आपले संकल्प आणि आपले जे काही घोषणा आहेत ते द्यायची कामं बाळासाहेब वारंवार करत आहेत. आणि सभेमधनं वारंवार मोदीवरती घणाघात ते घालत आहेत, ते पण निडरपणे. कारण ते स्वतः म्हणतात की माझ्यासोबत या कुणालाही ईडी लागणार नाही, कुणी अटक होणार नाही, कारण आमच्याकडे सर्व प्रामाणिक लोक आहेत, ते पण खूप प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे ईडीची भीती आम्हाला कोणी दाखवू शकत नाही, म्हणून ते डायरेक्टली त्याचे चॅलेंज असतात. आणि त्या चॅलेंजवरती आता जर ह्यांची महायुती झाली तर निवडणूक एकत्र लढवली तर खरंच भाजपला एवढे पक्ष फोडून एवढी सत्ता वाढवून सुद्धा जड जाऊ शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण सोबत वंचितची साथ असणार आहे, त्यामध्ये बहुजन ओबीसी मराठा इन्व्हॉल्व असणार आहेत, आणि सोबत शिवसेना आणि शरद पवारांची सहानुभूती असणार आहे. हे सहानुभूती आणि सपोर्टिव्ह जे वातावरण आहे आंबेडकरांचं, याचा नक्कीच फायदा आघाडीला होईल. आणि काही प्रमाणामध्ये असं सध्या तरी पोल असे सांगतात की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जास्त जागा घेईल, तेच 100% खरं होऊ शकतं. तुम्हाला एकूणच याविषयी वाटतं काय, नक्कीच कमेंट करा. बाळासाहेब सामील होतील का महाविकास आघाडीमध्ये, तुम्हाला काय वाटतंय खाली मत नोंदवा. आणि जे कोण नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद.